मग आज काय स्पेशल? आज आहे चिकनची काळ्या मसाल्यामध्ये भाजी. आणि मला खूप जास्त कमेंट्स पण आल्या होत्या की तुम्ही काळ्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण भाजी करणार तेव्हा ती रेसिपी शेअर करा. तर आज मी तीच शेअर करते, फटाफट फटाफट तुम्हाला सांगते. तर सर्वात आधी मी इथे पीठ मळून घेतले. तर फ्रेंड्स, ते चिकन वगैरे धुवून घेतले. इथे कांदा वगैरे कट झालेला आनंदने करून दिलेला आहे. तर आता मी पटकन चपात्या करून घेते. आनंदला तर काय काम धंदा नाही, टाइमपास करते ना आता बसून. तुला लय कसं तरी होतं मग असं बसल्यावर? मग मी इथं काम करेन, तुम्ही असं बसता कसं वाटतंय? चांगलं थोडी वाटतंय. तुला मया नाही येत माझी थोडी सुद्धा? लय माया केली तुमच्या, बाद झाला. आता म्हणजे असं काय केलं जसं काय मग माया नाही कसं आहे, राहिली तुला? जेवढी माया करा ना, मग माणसं जास्त डोक्यावर बसते. डोक्यावर बसलं नाही अजून, डोक्यावर बसल्यावर कळेल तुला. बसला होता. कधी बसलो होता? लय वेळा बसतात डोक्यावर. असं पाय धरून खाली काढले मी. आता ह्या साईडला ह्या साईडला हा, चपात्या कारण करायच्या. की प्लॅटफॉर्म एल टाईप आहे ना, मला लय मजा येते जेवण वगैरे बनवायला. मग तिथं दररोज चांगलं चांगलं बनवून देत जा मला. त्याचा काही संबंध नाही इथं. तिथं काय होतं फ्रेंड्स, मध्ये त्या प्लॅटफॉर्मवर त्याला ते असतं ना, एक असा सपोर्ट असतो बघा इथे. हे वाला. हा, हे असतं. हा हा. हे तिथं नव्हतं, पूर्ण सपाट होतं. म्हणजे नाही का, काय पाणी वगैरे, भांडी वगैरे काय पण घासलं कारण सगळं पाणी खाली पडायचं. हा आणि इथं खिडक्या असल्यामुळे मस्त हवा येते, तर गरम पण नाही होत. हा. तर ज्याने किचन किती मस्त केलंय ना. अजून बाकी आहे सेटिंग, अजून काय सेटिंग नाही केली, म्हणून तर होम टूर पण नाही देते मी. हा, होम टूर कधी देणार आहे? होम टूर साठी पण खूप जास्त कमेंट्स आलेत. अजून बट यायला पाहिजे, अजून जर आलं तर आपण होम टूर हा, नक्की देऊ. थोड्या जास्त कमेंट्स अजून येऊ देत. आणि कसं, माझा असं विचार आहे की पूर्णपणे सेट झालं ना, कारण की अजून नाही, मी जेवढं झालं तेवढं सेटिंग केले. कारण की तिकडे एक असा वेगळा कप्पा होता ना, सगळे नाही का आपण हा डबे मसाल्याचे वगैरे ठेवतो, तर हा इथे आता तसं काही नाहीये. तर मी मागवले ऑनलाईन. तर हा. ते जेव्हा येईल पूर्णपणे सेटिंग वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते. आता सध्या मी इथेच ठेवलेलं आहे सामान, बघू हे शकता बघा तुम्ही. तनुजाने किती छान सेटिंग हे केली पण. इथं लावले. आणि अजून तर बेड वगैरे यायचंय. हा, अजून बेड वगैरे काय आलेलं नाहीये, म्हणून होम टूर नाही देते. मी लय एक्साइटेड बेड आणि. पसारा बघा ना कसा आहे, पसारा दाखवा कसा पडलेला आहे आपला. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला पसारा दाखवतो कसा झालाय. हे बघा, सध्याला आपल्याकडे बेड आणि कबड नसल्यामुळे इथं पसारा ठेवलाय. आणि तनुजाचा मेकअपचं बघा. हिने कसं ठेवलंय. तर हे जोपर्यंत आपला बेड येत नाही तोपर्यंत हे होणार नाहीये. मी बाजरीच्या भाकरी करणार होते, पण आनंद मला बोलले मला चपाती खायचे, तर चपाती बनव. हा. तर मग मी आता चपात्या करते. आता मला भाकरी फटाफट सोप्या सोप्या झाल्या असत्या भाकरी मला लगेच. चपातीचा मूड होता आज माझा. इथे ऍडजस्ट फॅन पण लावलेला आहे, पण सध्या आता ब्लॉग चालू आहे म्हणून मी ओपन हा, नाही इथं करत. ऍडजस्टमेंट लावून घेतलेला आहे. हे होम टूर मध्ये सगळं दिसणार आता. हा. अरे बापरे, चपाती फुगली. तू जेवणीच एकदम. बघा चपाती किती मस्त दिसते. मग लावली ना नजर. काय नजर लावली, एवढी खायचीच मस्त, आहे. एवढी मस्त फुगत होती. नजर लावणारे माणसं आहे तिथे. मी आंघोळ करून तसेच आले. चांगलं दिसते का? काय करते आता बघावं लागेल. तुम्ही जरा जास्त बोलत नाहीत. नाही नाही, चांगली आ, दिसते, लय मस्त दिसते. बस एवढंच बोलायचं होतं. एवढं एक्स्ट्रा बोलायचं नव्हतं. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगते की मी ती भाजी कशी बनवते. तर सगळ्यात आधी का आपल्याला एक कांदा बघू शकता तुम्ही, इथे हिरव्या मिरच्या, अख्खे धने आणि खडा मसाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. मी ह्याच्यामध्ये तेजपत्ता, दगडफूल, मोठीवाली इलायची आणि दालचिनी घेतलेली आहे. आणि हे काळे चणे, ह्याला भाजायचं नाही, ह्याला डायरेक्टली, कारण हे ऑलरेडी भाजलेले आहेत. ह्याच्याऐवजी तुम्ही ती डाळ असते ना, सफेदवाली डाळ, ती सुद्धा यूज करू शकता. तर आता मी फटाफट हे टाकून पूर्ण मसाला रेडी करते. मी खोबरं वगैरे काय टाकत असते खोबरं वगैरे, पण मला बघावं लागेल आहे की नाही. खोबरं फ्रेंड्स मिळालेलं आहे, खोबरंही टाकून घेऊयात, मस्त भाजी होईल आज. आता जोपर्यंत हा कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण चिकन फ्राय करून घेऊयात.
ह्याच्यात टाकते तेल. हा कापलेला कांदा आहे छोटा, बारीक काप कट केला आहे ह्याला. तर ह्याला तेलात फ्राय करून घेऊ. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे पटकन होईल. टमाटा आणि कोथिंबीर कट करून घेते. चिकनच्या भाजीमध्ये हमेशा कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, छान होते भाजी. कांदा आपल्याला जास्त काळा नाही करायचा, थोडाच करायचा. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कांदा कितपत काळा झालाय. बस एवढंच करते, जास्त मी काळा करत नसते. हा का? इकडं काय चाललंय हे बुताचं बोत. आणि अजून हे ब्राऊन नाही झालेलं, ह्याला पूर्ण ब्राऊन झाल्यावर. तर फ्रेंड्स आता मी कांदा काढून घेतलाय आणि याच्यात टाकले तेल. आता सगळे खडे मसाले एकदा तेलामधून काढून घेते. गॅस बंद झाला काय हवेने? चालू आहे. तिथं होते की हवा येत नव्हती, इथं आहे की एवढी हवा येते की गॅस बंद होती. हे थोडंसं भाजून घे, जास्त नाही भाजायचं नाही तर ते करपट करपट लागतं. त्याच्यानंतर आपण टाकूयात खोबरं. हा काय झटका वाजला काय? लय जोरात तेल उडलं. आता फोडी लय फोडी टाका. लय भाजले का? लय लय बेकार तेल उडत. तिला कोलगेट दिलं लवकर. दाखव. का बर्फ लावायचं. खोबरं पण आपण काढून घेऊयात. ह्याच्यात टाकते मिरच्या. मिरच्या जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं टाकू शकता. जोपर्यंत इथे मिरच्या भाजताय आपला कांदा इथे ब्राऊन झालाय, आपण ह्यामध्ये चिकन टाकून घेऊयात. दाखव. कुठले बोट? हे वाला ठेव हाताला. असे काम करता करता मला चोर चटका बसला. लय बेकार बसले, तेल उडालं डायरेक्टली. तर आपण आता त्या कांद्यामध्ये चिकन टाकू. चिकन टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमाटा टाकायचा आहे, टाकून ठेवलेली कोथिंबीर. मीठ आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये टाकलेलंच आहे, पण मीठ नाही टाकायचं. आपण अर्धा चम्मच हळद टाकणार आहोत त्यात. मिरच्या पण भाजताय तिथे. त्याच्यात चिकन वगैरे टाकले, आता याला चांगलं मिक्स करून त्याच तेलामध्ये आणि टमाट्याचं पाणी सुटेल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिट्या काढून घेणार आहोत. आता या मिरच्यामध्येच आपल्याला तेल टाकायचं अजून. पण आज आमचं जेवण जरा उशिरा बनतंय. धने. आता हे भाजेल, आपण गॅस बंद करून घेऊया. आता ह्याला पण काढून घेऊया. आता हे चणे तर ऑलरेडी भाजलेलेच आहेत, तरी पण थोडा तवा गरम आहे म्हणून हे टाकून देते मी. थोडे अजून खरपूस येतील. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे उकळी ऑलरेडी आलेली आहे. याला तेल सुटले. आता याला मी झाकण लावून घेते आणि 5 ते 6 शिट्या काढून घेते. तर फ्रेंड्स मसाला सगळा मी काढून घेतलेला आहे. इथे शिट्टी लागते आणि खूप जास्त हवा येते म्हणून मी खिडकी लावून घेतली. आता याला हळद आणि मीठ याच्यामध्ये टाकून आपण वाटण घेणार आहोत. फक्त कोथिंबीर पण कोणी कोणी टाकतं, पण मी नाही टाकत त्याच्यात, कारण की मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. काय काय माहिती मध्ये मध्ये मी पण नाही टाकत फ्रेंड्स. काम करायला बोललं तर असं पळण नाही इथून. नाही, आता मला काम आहे थोडे, मी चाललो. बघितलं. एक शिट्टी फुल गॅसवर लावायची, नंतर स्लो करून 4 ते 5 शिट्या काढायच्यात आपल्याला. मी मसाला थोडा थोडा करूनच वाटते मी, कारण एकदम बारीक हवा आहे. त्याच्यात हळद आणि मीठ, थोडासा नॉर्मल गरम मसाला टाकला तरी चालेल थोडासा. तर फ्रेंड्स मी इथं पाणी तापायला ठेवलं होतं. पाणी तापून झालंय आणि तुम्ही बघू शकता इथे चिकन सुद्धा एकदम मस्त तेल सुटलंय चिकनला, पण हे प्रॉपरली शिजलेलं नाहीये. मला आळणी. काय? मला आळणी पाहिजे. नाही, आळणी नाही. दे ना आता थोडं. टाकला मी मसाला. ए नाही टाकला, कुठे टाकलाय? काय खोटारडी आहे रे. आळणी नाही हो, कसंच आहे. हा ठीक आहे, देते. हा देतो. प्लेट दे. वाटेत दे. हे धर. ही चांगली प्लेट आहे. नाही ह्याच्यात दे मला.
मला मीठ सांगा बरोबर आहे ते. थँक्यू. हा. आणि फ्रेंड्स मी इथे मसाला पण वाटून भाजून पूर्णपणे रेडी केलाय. आता याच्यात गरम पाणी टाकून अजून 4 ते 5 किंवा 3 ते 4 शिट्ट्या बस झाल्या. मग आपण डायरेक्टली त्यात मसाला टाकून घेऊ. आज आम्हाला जेवायला खूप उशीर झालाय स्वयंपाक बनायला, कारण की आज आम्ही खूप लेट उठलो है ना आनंद. आळणीला भारी झालंय. रबर ढिला झाला याचा. मस्त बरोबर झालंय. शिजलेला आहे. थोडं हलकंसं बाकी. आता याच्या पूर्ण शिट्ट्या काढल्यावर भेटूयात. मी भूत कुठे गेला. नुसतं फिरायला पाहिजे इकडं तिकडं इकडं त्या तिकडं. घरात फिरायला भेटत नव्हतं ना. हम्म. आता इकडून तिकडे फिरत राहा. टीव्ही लावा ना. हा ठीक आहे. जेव्हापासून तनुजा इथं राहायला आले तेव्हापासून रोज अर्धा तासाला इथे येऊन बघत आहे बघा. अर्धा तासाला. गार छान हवं इथे. तिथं मस्त वाटतं तुला. 24 तास हवं इथे. कधी पण येऊन उभं राहायचं. हे बघा फ्रेंड्स किती छान वाटतंय इथे. दुपारचा टाइम आहे तरी पण हा एकदम गार हवंय. तिथे किती गरम व्हायचं बापरे. हा ना. तर फ्रेंड्स आपला जो आहे पूर्णपणे चिकन शिजलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा चिकन एकदम मस्त शिजलंय, कारण की आमच्या थोडं बी कच्चं राहिलं तर नाही जात आम्हाला है ना. तर आता याच्यामध्ये मसाला पण रेडी झाला आणि मी काय तेलामध्ये वगैरे परतत नाही मसाला, मी डायरेक्टली टाकते. डायरेक्टली चांगला लागला. हा. हा चला भूक लागली. आज लय उशीर झाला यार. आज पूर्ण 4 वाजले आम्हाला जेवायला. कधीच नाही होत, कधीच म्हणजे फर्स्ट टाइमच झालंय. नाहीतर आमचं 2ला 1:30ला जेवण होतं. तिथं आल्यापासून तर लवकरच व्हायला लागले, पण आज जरा उशीर झाला. आज लेट झाला फक्त. आणि या घरात आल्यापासून फर्स्ट टाइम आता आम्ही चिकन बनवले, हा या घरामध्ये आल्यापासून फर्स्ट टाइम चिकन. कारण की आज संडे आम्ही आलो बुधवारी आहे ना. हा बुधवारी. त्याच्यानंतर नाही बनवलं, माझी इच्छा नव्हती, तर मी म्हटलं की ठीक आहे 2 ते दिवस जाऊन द्या. हा. एकदम मस्त झाले. थोडस मीठ कमी आहे. तनुजाने ते कांदा लिंबू पण कापून ठेवलेला आहे. आता मजा येणार आहे आणि जेवायला. भाजीची थिकनेस आपल्यावर डिपेंड आहे की आपण किती थिक करतो. माझा भाऊ पण येणार आहे आज. त्याला मी आज लय बोलले उशीर झाला यार. 4 वाजला तरी यायला तो. त्याला मी बोलले होते की लवकर ये, थोडं जेवण बनवते. तर म्हणला नाही मी जेवण करून येईन. म्हटलं ठीक आहे मग संध्याकाळी जेवून जाईल तो. हा त्याला बिर्याणी जास्त आवडते. आता याला मस्त 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर पूर्ण उकळी काढून घ्यायची आपल्याला, आणि मग आपण डायरेक्टली जेवायला बसूयात. आपण ह्या आधी फ्लॅट मध्ये राहत होतो. हा. त्याचा किचन मोठा किती मोठा होता बापरे. हा. ह्या आधी एवढा पण मोठा मोठा काही कामाचा नाही. हे बघा हे तुझ्यामुळेच घेतलाय मी हा वाला. एल टाईपचा छोटा आहे का. हा तर फ्रेंड्स तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये झालेल्या आहेत आपल्या चपात्या. अरे हे पण हो. हो, ठीक आहे, चपात्या. चपात्या. इथे आनंद बोलले मला भात पण खायचा थोडा, तर आनंदसाठी थोडा भात पण बनवलाय. हा. आणि कांदा लिंबू वगैरे कट करून ठेवले. बस भाजीला उकळी आली की आपण जेवायला बसूया. तोपर्यंत माझा भाऊ पण येतो, त्याचा कॉल आलता आता. फ्रेंड्स आनंदचं ताट जिभं वाढलेलं आहे. चपाती भात हे भाजी आणि कांदा आणि लिंबू. तर आनंदला देते आणि विचारते की कसं झालंय जेवण. मला टेस्ट करून सांगा कसं झालंय. कांदा लिंबू घेऊन येते. हा ठीक आहे. चलो टेस्ट करके बताओ, मग मी पण बसते जेवायला. पहिला रस्ता घेऊन. मला तुला माहिती रस्ता आवडतो. चम्मच देऊ का. नको. असं मस्त झालं ना एकदम तेलकट छान. चांगलं झालंय. तरी बिरी आले. मीठ वगैरे हळू 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 लग गया चटका. पोळलं माझी जीभ पोळली. लय मस्त झालंय. चला करून खा मग. हा ठीक आहे. चल ना बस ना. तर फ्रेंड्स आता मी पण जेवण करून घेते, आणि जेवण केल्याच्या नंतर माझा भाऊ पण येणार आहे. हे लोक माहितीये कशासाठी, माझा भाऊ कशासाठी येतो तुम्हाला सांगते मी जेवल्यावर. तो मेन आमच्यासाठी नाही येते इथं, होय हा आपल्यासाठी नाही येतो तो कशासाठी ते तुम्हाला सांगते. तर आता मी पण जेवण करून घेते. भाजी पूर्णपणे झाली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण तर्री आली आहे त्याला.
तर फ्रेंड्स तनुजा पण बसलेली आहे जेवायला. कशी झाली भाजी? मस्त. तर आम्ही बसलो आता फटाफट जेवून घेतो. हे बघ कोण आले. आलं का? हा इटले काय टायमिंग वर आलं आला बघा. बघा. कसा डॅशिंग वरून आलाय. डॅशिंग छोरा. आहे रे. बस ना जेवायला. आंघोळ करून नाही आला? नाही वरचा सेंटचा वास येतोय याचा परफ्यूमचा. शर्ट मध्ये दिसते. ताईच्या इकडनं घेतलं. त्या दिवशी घेतलेलं आहे? नाही ते नाही चल. तिकडून घेतलेले ते. उल्हासनगरवरून अच्छा. घेतलं. तर पण तो ग्रीन कलर दिसत होता रे. छान वाटतं, लय भारी वाटतंय. काय बोलायचं चल बस ना, जेव ना. नको जेव मी जेव जेव ना थोडं. मम्मीने बघ तुझ्यासाठी काय. मम्मी होती आली ती घरी. हा. अरे वा. बघा मम्मीने सुकट पाठवलंय, हे बघ पप्पानी खारी पाठवलंय. पप्पाला बोलले होते मला खारी खायचं, आणि घेऊन ठेवलं सकाळी. सगळे पॅकेट आहेत त्यात. हा 2-3 पॅकेट. आपण जेवण करून घेऊ, त्याच्यानंतर तुम्ही जा मग. तुला पण यायचं आज क्रिकेट खेळायला 5-10 मिनिटं. हा बोलाय तू नको येऊ. होय तिचे नखरे असते का नको बघितलं, ठेवलं देणार आपल्याला. मी तुम्हाला गॅलरीतून बघत असते, वरून मी out तुम्हाला not out. खेळूच देणार नाही ती. नाही नाही तिला पण घेऊन जाऊ थोड्या वेळ. तिला वाटलं ना वर येतं मग ती. बस ना एवढं खात, चल पटकन गार होईल भाजी. त्यालाही माझ्या हातची मसाल्याची भाजी आवडते, म्हणून त्याला मी बरं जेवायला बसवलं. जबरदस्त. हाताला चांगला. त्यात नाही खाता तर मोठी प्लेट घे मग. तेव्हा काय चाललंय? अरे खाली स्टोव नाही ना तर आम्ही बॉक्स घेऊन चाललो. काय रे तुम्ही दोघं जण लहान आहेत काय? तुम्हाला दाखवते हा फ्रेंड्स, मी हे हा माहितीये, हा मी तुम्हाला बोलले होते, मी तुम्हाला जेवल्यावर सांगते. माझा भाऊ येणार आहे, तो कशासाठी येणार आहे? हा त्याच्यात तोंडाने आहे का? तो कशासाठी आलास इथं? मी स्पेशली क्रिकेट खेळण्यासाठी बघितलं? ताईच्या इकडे. आमच्यासाठी नाही आलाय हो, क्रिकेट खेळायला आलाय हा. तसं नाही. ह्या मुलाला ध्यानाने बघा. तुम्हाला दाखवते, याला खाली टर्फ मध्ये खेळायचं. हे बघा खाली ऑलरेडी तिथं मुलं खेळतात आहे ना, हे बघा. त्याला तिथं जायचंय खेळायला, त्याला क्रिकेट खेळायचंय, आणि त्याच्या बरोबर त्याचा दाजी साथ देणार आहे. हे बघा, पण जाऊ. हे दोघं गेल्यावर मी नंतर जाईल मागून. पाण्याची बॉटल घेऊन जा एखादी. तू घेऊन ये ना. मी पण येऊ. हा, चल. हा तसं पण मला झोप नाही यायच्या. झोपले तर मग रात्रीची झोप नाही येत. मी येते तयार होऊन, तुम्ही जा. हा जा. तर फ्रेंड्स तुम्हाला दाखवते, हे दोघं बघा खाली खेळतात. हे ब्लू शर्ट वाले आनंद आहेत, आणि हा माझा भाऊ आहे. हे कसे लहान लेकरांनी यांना खेळायला पाहिजे टर्फ मध्ये जाऊन. आणि मला सुद्धा बोलते ते, तू पण ये, तू पण ये. तर आता मी पण चालली आहे खाली. बघा यांचं नाटक खेळतात कसे. वा 6 मारला. मी ते तयार होऊन जाते आता खाली. तोपर्यंत मी ते गाणे लावले टीव्हीला, लावून घेते. तूने पर्दा उठाया. तर मी रेडी होते आता. तर फ्रेंड्स मी झालेले आहे आता रेडी. आता मी पण चालले खाली. सगळं बंद करते. त्यांच्यासाठी एक पाण्याची बॉटल घ्यायची मला. त्यांच्यासाठी बॉटल पण घेतली पाण्याची. बघू उतरून काय करतात दोघ जण. हरीश इधर आ, इधर आ. उधर जाओ सब लोग. जो इलेक्टेड नहीं उधर जाओ, उधर जाओ. हाँ, तू पण elected. ए लाडूला घ्या रे. याचं नाव लाडू आहे. जा इसमें आ. Pink वाला आ जा. सगळे पिंक वाले इकडे जा. येऊन नुसतं मग तुम्हाला बॅटिंग ते मी पळणार नाही इकडे तिकडं. असंच ते काय. चला आता आपली काय पहिली बॅटिंग आहे ना. हा मग करून बघू फ्रेंड्स आमचं क्रिकेट चालू झालेलं आहे. हे बघा तनुज येत आहे. तू बाय बरं कर मग बॅटिंग. हा तिथे साईडला कर, मी तू सांगतो डबल रन.
हा बघ. हा डबल रन. ठीक आहे. हा. तर बघू आता आमच्या डाय कधी येते हा. करताय बॅटिंग. पहिले बॉल फक्त हा 2 जण तर गेले. और बापरे किती लांब गेले बॉल. टर्चच्या बाहेर गेला बॉल. काय या 6 आहे का 4 आहे काय. आउट आहे. आपण रूलच नाही बनवला पण अय्या हा बरोबर आहे. रूलच नाही बनवला की तिकडे आउट आहे. आमची टीम मोठी होत चालली फ्रेंड्स हळूहळू. फ्रेंड्स आता तनुजा क्रिकेट खेळायला उतरली आहे. बघू शकता तुम्ही. हा पळ 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 पळ. नको 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 नको. हे तर तनुजा कशी आणते आता बघा. नको नको नको. एक तरी मार तनुजा. एकच मार फक्त. एक रन काढ फक्त. इकडे जा. मार. पळ 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 पळ. तुला माहिती आपण किती रन केलं. 39. 39 रन किती करायचं. बॉल बाद केले 8 बॉल. ओव्हर संपली. ये बॉल ट्रायल लग संपली ओव्हर. ले ट्रायल त्यांना 39 रन करायचे तेव्हा ती जिंकत. तर फ्रेंड्स आता माझी बॅटिंग झाली. आता मी गायब होईल. आता काय घरी जाशील काय तू. काय बेकार आहे रे तू. आता की बॅटिंग झालं तेव्हा घरी जाऊन बसेल आता. हे फ्रेंड्स ही हारली माहितीये का. हारली ही. हारली का तुम्ही माझ्या टीम मध्ये होतात का कसा. हा दिसलाय हा. लोकं 6 आणि 4 मारले. त्यांच्या टीम मध्ये एवढाच एक खेळत होता चांगला आणि माझ्या टीम मध्ये मीच मारलं. मी बघा जिंकला तर किती उडायला लागला बघा. बघा हारले तुम्ही लोक लुजर आहे. ना तू गाववाला आहे ना. हे काय म्हणतो मग तू पाववाला आहे म्हणून. हे बोलतो तू पाववाला आहे. तुला बॉल मारणे हे लोक मार भांडणं करायला चाललं तुला. छोटे छोटे आहेत ना ते सगळे बनवून. आणि काय पण रूल बनवते. स्वतःचे रूल बनवले त्यांचे. हा आउटला काय त्यांचं मंडी. वंडी वंडी आउटला मंडी. असतो. वंडी म्हणजे 1 रन. टोडी म्हणजे 2 रन. अच्छा. म्हणून रोल बनवतात स्वतःच खेळतात. म्हणजे 2 टप्पी खाऊन बाहेर गेला हम्म. तर टोडी वेगळं. हा. 1 टप्पी खाऊन घेतलं तर 1 डी. टप्पी अच्छा. का टप्पा. पा. टप्पी मजा आली पण क्रिकेट खेळायला. आली का मजा. यांचे स्टंप बघा. आणि तू ज्या ज्या टीम मध्ये ती टीम हारून जाते माहिती का. फोर हे बहीण आहे तुझी. नहीं इथं बरं काय आलं. अब अभी 8 तो भी रहती है और तू? बघ. फोर तुझे कैसे मालूम है एक्सप्लोर. दबा है आफ्टर फ्लोटर तुम्हें पता है 8 तो ये रह गए बघा किती हुशार आहे. तुमच्यावर मोठे पोरं हुशार आहे. चिडी खेळतोय ते. अरे दाखवायचं ना आता येऊच येतो चुली. बोलत होते आता. आता बघा आनंदने चाय बनवलाय आणि आम्ही सगळे चाय प्यायला बसलोय. आता खेळून मजा आली का. एकदम मच्छी. तर फ्रेंड्स पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही नवीन घरासाठी काही नवीन फर्निचर फायनल करून आलो आहोत. खूप दिवसापासून आम्ही या गोष्टींची वाट बघत होतो आणि आता आमच्या घरात आणखी थोडा बदल होणार आहे. नेमकं काय फायनल केलंय आणि ते घरी आल्यावर आमच्या घराचा लुक कसा बदलतो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर अँड बाय बाय.